पुढची बातमी. चाचणी सुरू असताना मोनो रुळावरून घसरले. वडाळ डेपोजवळ ही घटना घडली. नव्या मोनो रेलची चाचणी सुरू असताना हा अपघात झाला. प्रवाशांसाठी सेवा बंद असल्यानं अनर्थ टळलाय. सध्या मोनो रेल्वे चाचणीसाठी बंद ठेवण्यात आली. मोनो रेलच्या सुरक्षिततेसाठी चाचणी सुरू आहे. ट्रायल अँड एरर दरम्यान मोनो रेल्वेची चाचणी सुरू आहे आणि याच चाचणी दरम्यान मोनो रेल रुळावरून घसरली. वडाळ डेपो दरम्यान ही घटना घडली आणि अपघात स्थळावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी. मोनो रेलच्या मागे सुरू असलेलं अपघाताचं शुल्क कष्ट काही संपायचं नाव घेत नाहीये. मुंबईतल्या वडाळा मोनो रेल स्टेशनवर आज पुन्हा एकदा ट्रायल दरम्यान मोनो रेलला अपघात झालेला आहे. आपण माझ्या पाठीमागच्या साईडला जर बघत असाल तर या अपघाताची तीव्रता आपल्या लक्षात येऊ शकते की वडाळा मोनो रेल स्टेशन जे आहे ते या ठिकाणी कारशेडमधून ट्रायलसाठी निघाले असताना सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जातं आहे. आणि त्याच्यात कळस म्हणजे MMRDAकडून असं सांगितलं जातं आहे की हा नॉर्मल किरकोळ अपघात आहे, परंतु एकंदरीत ही अपघाताची परिस्थिती बघितल्यानंतर हा किरकोळ आहे की गंभीर स्वरूपाचा आहे याची स्पष्टता येऊ शकते. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही दुखापत झाली नसल्याचंही MMRDA ठासून सांगते आहे. परंतु याच्यामध्ये असणारे जे दोन व्यक्ती होते, एक ऑपरेटर आणि त्याच्यासोबतचा, तर त्यातल्या एका व्यक्तीला डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याची ही व्हिज्युअल्स जे आहेत ती माध्यमांकडे आहेत. तरी देखील MMRDA मात्र कुठल्याही पद्धतीचा असा गंभीर अपघात झाला नाही, कुणालाही दुखापत झालेली नाही अशा पद्धतीचं सारवासारव करते आहे. आणि विशेष म्हणजे 20 सप्टेंबरपासून बंद झालेली ही सगळी जी मोनोरेल आहे अजूनही मुंबईकरांच्या सेवेत येण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. मेधा जी कंपनी आहे, ज्या कंपनीला या नवीन मोनोरेल बनवण्याचं आणि चालवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं आणि त्याच कंपनीकडून याची जी ट्रायल आहे ती सुरू होते आणि ट्रायलच्या दरम्यान असा पद्धतीचा अपघात झाला असल्यामुळं आणखी किती अनिश्चित कालासाठी ही मोनोरेल बंद राहणार आणि MMRDA या अपघाताचं किती वेळ आणखी समर्थन करत राहणार असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. नितेश सुर्वेसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई.